प्रियांका वर्गे. आज आपण चर्चा करणार आहोत कंबरदुखी म्हणजेच काय तर बॅकएक आणि बॅक पेन या संदर्भात. कंबरदुखीचे जर पेशंटचा रेशो बघितला तर साधारणपणे 100 पेशंट जर कंबरदुखीचे असते तर त्यातले मॅक्झिमम 6% जर पेशंट्स आपण बघितले तर त्याच्यामध्ये त्यांच्या ज्या काही त्या सवयी आहेत म्हणजे सेडेंटरी हॅबिट्स आहेत, एका जागेवर कंटिन्यू काम करणं, हालचालींचा अभाव, तर याच्यामुळे कंबरदुखी ही झालेली 6% लोकांमध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि मॅक्झिमम रेशो हा 92% लोकांचा आहे की 100 पैकी 92 जणांना ही कंबरदुखी जास्त फिजिकल ऍक्टिव्हिटीमुळे, एकाच किंवा ट्रॅव्हलिंगचं काम आहे किंवा कंटिन्यू स्टँडिंगचं काम आहे, तर अशा यांच्यामुळे त्यांना 92% रुग्ण हे आपल्याला फक्त हा फिजिकल ऍक्टिव्हिटी हा रेशो जर बघितला तर हा साधारणपणे स्त्रियांमध्ये जास्त बघायला मिळतो. सविस्तर बोलायचं म्हणलं तर वेदनांचे काही स्वरूप आहेत, काही इंटरवल आहे, तर याच्यानुसार अगदी रफली काही टाइप्स केलेले आहेत कंबरदुखीचे. तर ते असे कोणते, तर हे जे टाइप्स आहेत हे 3 महत्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी केलेले आहेत. तर ते म्हणजे वेदनांचं स्वरूप, वेदनांचा कालावधी आणि वेदनांची येण्याचा जो ऑनसेट आहे, तर याच्यानुसार हे डिफरन्शिएट केले. तर पहिल्यांदा आपण बघूया की वेदनांचा जो काही ड्युरेशन आहे हा, कारण मॅक्झिमम पेशंट्स मध्ये 2 कंडिशन्स मध्ये आपल्याला कंबरदुखी आपण डिवाइड करू शकतो. तर फर्स्ट ऑफ ऑल ती म्हणजे अॅक्यूट म्हणजे थोड्या कालावधीसाठी असणारी कंबरदुखी, आणि दुसरं म्हणजे क्रॉनिक. क्रॉनिक म्हणजे की ज्याला लॉंग टर्म कालावधी आहे, म्हणजे साधारण किती 3 महिन्यापासून मग पुढे मॅक्झिमम 3 महिने सलग पेशंटला कंबरदुखी आहे, तर ती आपण क्रॉनिक बॅकएकच्या अंडर कन्सिडर करू. आणि अॅक्यूट जी आहे, अॅक्यूट बॅकएक मध्ये साधारणपणे काही दिवस ते आठवडा एवढाच कालावधीपर्यंत पेशंट्सला ह्या वेदना असतात, तर त्या अॅक्यूट बॅकएकच्या अंडर आपण कन्सिडर करू शकतो. बऱ्याचदा वेदना ज्या आहेत की ह्या अचानक चालू होतात, अॅक्यूट वेदना ज्या आहेत, तर हे तुम्ही काही जड उचललं, मसल स्पाझम झाला, आणि एस्पेशली प्रेग्नन्सी मध्ये सुद्धा माइल्ड लो बॅकएक हा बऱ्याचशा स्त्रियांची एक कॉमन कंप्लेंट असते, तर ही आपल्याला अॅक्यूट बॅकएकच्या अंडर आहे. आणि याच्यामध्ये बऱ्याचदा मेडिसिनची गरज नसतेही. तुम्ही जर तुमच्या रुटीन मध्ये बदल केला, तुम्ही प्रॉपर रेस्ट घेतली, तर नक्कीच तुम्हाला विदाऊट मेडिकेशन तुम्हाला अॅक्यूट बॅकएक आहे हा रिकव्हर झालेला बघायला मिळतो. दुसरा आहे तो म्हणजे क्रॉनिक बॅकएक. जसे की मी सांगितलं की काही महिन्यांपासून पुढे काही महिने की काही वर्ष सुद्धा हा कालावधी हा वाढलेला बघायला मिळतो. एस्पेशली याच्यामध्ये तुम्हाला ट्रीटमेंट ही घ्यावीच लागते, कारण वेदनांचं जे आहे कालावधी हा रिपीटेड एपिसोड आहे. क्रॉनिक म्हणजे काय की थोड्या थोड्या दिवसांनी रिपीटेड जो आजार डोकं वर काढतोय तो, त्याचा आपण आता कंबरदुखीशी संदर्भ करतोय. तर याच्यामध्ये तुम्हाला मेडिकेशन तर घ्यावे लागणारच आहेत, मग ते कोणत्याही पॅथीचे असो, पण क्रॉनिक बॅकएकला तुम्हाला दुर्लक्ष करून चालणार नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे की आता क्रॉनिक बॅकएक आहे म्हणजे तिथे मसल एवढं स्पाझम झालेला आहे, तर नक्कीच तुम्हाला तिथल्या मसल्सचा एक्सरसाइज करणं गरजेचं आहे, फिजिओथेरपी घेणं गरजेचं आहे, जे रुटीन आहे, जे लाईफस्टाईल आहे ती तुम्हाला इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे. तुमचा बसायचा पोश्चर, उभं राहायचा पोश्चर याच्यावर तुम्हाला काम करणं गरजेचं आहे, कारण ह्याच गोष्टींमुळे तुमच्या वेदना ह्या वाढलेल्या बघायला मिळतात. त्यामुळे नक्की ह्या क्रॉनिक बॅकएकवर तुम्हाला ह्या बेसिक काही गोष्टी आहेत विथ ट्रीटमेंट, म्हणजे नुसतं ट्रीटमेंट घेतलं म्हणजे सगळ्या गोष्टी साध्य झाल्यात असं नाहीये. तुम्हाला एक्सरसाइज आणि स्वतःच्या पोश्चरवर सुद्धा लक्ष द्यावं लागणार आहे. नंतरचं आहे ते म्हणजे वेदनांचं स्वरूप. तर स्वरूप हे म्हणजे काय की वेदना ह्या अगदी शार्प असतात, म्हणजे काय सडन शूटिंग पेन अचानक चालू होतात, आणि काही असतात ह्या थोड्या डल वेदना असतात. आता जर शूटिंग पेन्स म्हणतो की म्हणजे बापरे अचानक कळ आलीये माझ्या इथून, तर ती म्हणजे शूटिंग पेन. आणि ह्या ज्या आहे याचा पाथवे जो आहे हा ज्या आपल्या शरीरातल्या नर्व्स आहेत यांच्या पाथवेवरच यांचा जो पेन्सचं स्वरूप आहे हे अवलंबून असतं, कारण यांच्या वेदना ह्या एस्पेशली शूटिंग पेन्स ह्या तुमच्या शिरा दबल्यामुळे, नर्व कॉम्प्रेशनमुळे ह्या झालेल्या बघायला मिळतात. अगदीच उदाहरण घ्यायचं झालं तर ते म्हणजे सायाटिका. बऱ्याच जणांना म्हणतात की आम्हाला सायाटिकाचा त्रास आहे, त्याच्या वेदना ह्या शूटिंग म्हणजे सडन असतात वेदनांचं स्वरूप, आणि शार्प असतात एकदम, की त्या पेशंट तो पीक टाइम हा टॉलरेट सुद्धा करू शकत नाही, आणि त्याच्यामध्ये तिथे मग त्यांना मुंग्या आल्यासारखं, थोडंसं सुन्न पडल्यासारखं सुद्धा ह्या कंप्लेंट ह्या पेशंट सांगत असतो. दुसरं आहे ते म्हणजे डल, अगदी स्लो असतात, म्हणजे तीव्रता कमी असते पण ड्युरेशन जास्त वेळ असतो, तर त्या म्हणजे डल. मग अशामध्ये काय तर मसल इंजुरी, लिगामेंट इंजुरी, की अशामध्ये कंटिन्युअस डल पेन असतात.
म्हणजे काय, दिवसभर ते थोडं दुखत असतात आणि स्पेशली मसल आणि लिगामेंट इंजुरी. मग ते बॅकएकचे जे काही मसल्स आहेत अशा कंडिशन्स मध्ये जर मसल स्पाझम झालाय तर नक्कीच तुम्हाला त्या वेदना ह्या या स्वरूपाच्या अंडर आपण पकडू शकतो. तिसरा पॉइंट आहे तो म्हणजे ऑनसेट, की जसं आपण म्हणतोय की सडन ऑनसेट आहे की स्लो ऑनसेट आहे, याच्यानुसार तुमच्या अगदी समजण्यासाठी आपण हे 3 टाईप केलेले होते. ते म्हणजे नेचर, वेदनांचं नेचर कसं आहे, वेदनांचा कालावधी कसा आहे आणि वेदनांचं स्वरूप कसं आहे, की अचानक चालू होत आहेत की नाही. कारण हे जर आपण व्यवस्थित डिटेल तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला जो त्रास होते हा तुम्ही तुमच्या डॉक्टरांना व्यवस्थितपणे सांगू शकता या शब्दांमध्ये. तर आता तुम्हाला कळालं की बॅकएक म्हणजे काय आणि बॅकएकचे टाइप्स आपण रफली डिस्क्राईब केलेले आहेत आपल्या आधीच्या कॉन्व्हर्सेशन मध्ये. आता आपण बघणार आहोत की बॅकएकची काही कारणं आहेत. म्हणजे कंबरदुखीची का कारण आहेत, का होतो कंबरदुखीचा त्रास. त्याच्यामध्ये पहिला म्हणजे ज्या कमरेच्या बाजूच्या ज्या मसल्स आहेत, मसल्स मॅक्झिमम ह्या तुमच्या स्पायनल कॉर्ड वरून चालू होतात. पेल्विक बोन आहे तिथं इन्सर्शन होतं आणि त्यामुळं मसल स्पाझम, तिथल्या ज्या मसल्स आहेत यांचं स्पाझम झाल्यामुळे मग तो अॅक्यूट ऑनसेट असो किंवा क्रॉनिक, पण मसल स्पाझममुळे तुम्हाला वेदना ह्या जाणवू शकतात. नंतरचं आहे ते म्हणजे इंजुरी, तिथे कोणताही मार लागला असेल. बऱ्याच जणांचं होतं की मुका मार लागलाय, म्हणजे काय होतं की तुम्हाला पडलेला तर आहात, लागलेलं तर आहे, पण असं स्पष्टता कुठेही मेजर असा इंजुरी नाहीये, पण ती लोकल आहे. तर त्या मसलला इंजुरी तिथे झालेली असते, त्या हॅम्पर झालेल्या असतात आणि त्यामुळे सुद्धा कंबरदुखी ही बघायला मिळते. नंतर अगदी बऱ्याचदा म्हणतो की मानेचे जे 2 चत्त्या आहेत त्यांच्यामध्ये गॅप वाढलाय किंवा त्यांची झीज झालेली आहे. तर अशा कंडिशन्स आहेत की म्हणजे स्लिप डिस्क किंवा हर्निएटेड डिस्क, ती ज्या दोघांमधली जी चकती आहे 2 वर्टिब्रा मधली ही सरकते, तिची नॉर्मल पोझिशन सरकून ती असून ती दुसरीकडे सरकते. अशा कंडिशन्स मध्ये किंवा स्पाइनला खूप ऍक्सिडेंटल इंजुरीमध्ये स्पेशली स्पाइन फ्रॅक्चर होतो, तर अशामुळे सुद्धा त्यांना कंटिन्यू सलग अशा पेशंट्समध्ये क्रॉनिक बॅकएक आपल्याला बघायला मिळतो. सायटिका, जसं की म्हणलं की सायटिकामध्ये सुद्धा आपल्याला कंबरदुखी बघायला मिळते. कोणतंही नर्व आपल्या जिथे जिथे बॉडीमध्ये जाणीव आहे, म्हणजे तिथे तिथे नर्व्स एंडिंग आहेत, अशा ठिकाणी तुम्हाला नर्व रूट जर डॅमेज झाले तर म्हणजे तिथे वेदना ह्या आपल्याला सडन शूटिंग पेन्स जो म्हणतोय आपण, तर हे झालेल्या बघायला मिळतात. तसेच थायटिस मध्ये बघायला मिळतं. नंतर तुमच्या वयामानानुसार बऱ्याचदा असं म्हणतात की वय जसं वाढेल तसं वयामानानुसार हे आपल्याला वाढलेलं बघायला मिळतं. हो, तर एस्पेशली मेल फिमेल दोघांमध्येही वयाच्या 30 किंवा 40 नंतर हा कंबरदुखी ही कमी जास्त प्रमाणामध्ये इधर अॅक्यूट असो किंवा क्रॉनिक असो, तर अॅक्यूट ही बऱ्याचदा रिपीटेड नंतर क्रॉनिक मध्ये झालेली बघायला मिळते. तर ही एस्पेशली वयामानानुसार सुद्धा डिफरन्शिएट केलेली आहे. हाडांची झीज झाल्यामुळे सुद्धा आहे, ऑस्टिओपोरोसिस, स्पाइनल स्टेनोसिस, स्पाइन डिफॉर्मिटीज आहेत स्पेशली, तर त्याच्यामुळे सुद्धा कंबरदुखी झालेली बघायला मिळते. आणि सर्वात महत्वाचं असं दुर्लक्षित केलेलं कारण म्हणजे तुमचा मानसिक ताणतणाव. तर हो, तुमच्या मानसिक ताणतणावामुळे सुद्धा तुम्हाला कंबरदुखीचा त्रास हा उद्भवू शकतो किंवा वारंवार राहू शकतो. त्यामुळे ते सुद्धा कारण नाहीये ना, तुमचं मेंटल स्ट्रेस लेवल किती आहे ही सुद्धा अनालिसिस करा आणि ते सुद्धा तुमच्या कंबरदुखीचं एक कारण आहे. बऱ्याचदा असं म्हणतो की कंबरदुखी आहे, लोअर बॅकएक आहे, मग त्या ज्या वेदना आहेत ह्या वेदना ह्या 2 प्रकारच्या असू शकतात, की म्हणजे रेफर्ड पेन. रेफर्ड पेन म्हणजे काय, की त्यांची सुरुवात एका ठिकाणी होते आणि तिथून त्या पुढे ह्या दुसऱ्या ऑर्गनकडे किंवा दुसऱ्या भागाकडे ह्या डायव्हर्ट केल्या जातात, पुढे पास ऑन केल्या जातात. तर बऱ्याचदा कंबरदुखी ही आपल्याला किडनीच्या डिसिजेसमध्ये एस्पेशली रिनल स्टोन किंवा अगदीच किडनी स्टोन, किडनी ट्युमर जे आहे अशामध्ये रेफर्ड पेन बघायला मिळतात. कारण त्या वेदना पाठीमागे सुरू झालेल्या असतात कंबरदुखीपासून आणि पुढे ह्या पेल्विक बोनकडे किंवा मूत्राशय मार्गाकडे ह्या रॅडिएटिंग असतात. त्यामुळे बऱ्याचदा हे कन्फ्युजन होतं की बाबा स्टोनमुळे दुखतंय की नक्की कंबर कशामुळे दुखते, की कंबरदुखी आहे. आणि दुसरं म्हणजे ते म्हणजे प्रेग्नन्सी किंवा प्रेग्नन्सी मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये पाळी यायच्या दरम्यान प्रेग्नन्सीमध्ये लो बॅकएक असतो कंटिन्यू. स्त्रियांमध्ये स्पेशली डिसीज कंडिशन बघितली तर फायब्रॉइड, प्रोलॅप्स मध्ये सुद्धा हा बॅकएक आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे कोणती कारणं आहेत ही पहिल्यांदा शोधली की तर आपल्याला कारणांवर त्याच्यावर उपाय करता येईल. की तर आता आपण बघूया कंबरदुखी किंवा पाठदुखी याची लक्षणं अशी कोणती आहेत.
याच्यामध्ये स्पेशली वेदना ह्या बसताना, उभं राहताना, काही पोश्चरल म्हणजे पुढं वागताना किंवा मागे वागताना किंवा वाकून तुम्ही कोणतं काम करताय, तर अशा वेळी जर तुम्हाला वेदना होत असतील तर ह्या तुमच्या बॅकएकमुळे होत आहेत. तसंच त्या एका ठिकाणावरून दुसरीकडे अशा स्प्रेड होतात. म्हणजे कुठून की तुमचा जो कमरेचा भाग आहे किंवा पाठीचा भाग आहे तिथून हा पायांकडे आणि बटक रिजनकडे, पेल्विक बोनच्या ज्या मसल्स आहेत इकडे सुद्धा ह्या स्प्रेड झालेल्या बघायला मिळतात. त्या वेदनांच्या स्वरूपामध्ये मुंगे आल्यासारखं सुद्धा बरेच जण सांगत असतात आणि तसंच तिथला भाग थोडा वेळ काही प्रमाणामध्ये सुन्न झालेला सुद्धा बघायला मिळतो. काही पेशंट्स आपल्याला बघायला मिळतं की कंबरदुखी व पाठदुखीमुळे त्यांचा जो टॉयलेट करायचा आणि युरिन करायचा जो काही कंट्रोल करायचा एक प्रोसेस असते त्याच्यावरचं म्हणजे त्यांचं जे सेन्सेशन आहे की ते कंट्रोल असतो की बाबा या टायमिंगला आता तुम्ही युरिन पास करायचे तर तुम्ही तो कंट्रोल, अंडर कंट्रोल तुमच्या सगळ्या मुवमेंट्स असतात, बॉवेलच्या पण आणि युरिनच्या पण. तर हा जो कंट्रोल आहे हा लॉस झालेला बघायला मिळतो. तर अशामध्ये सुद्धा तुम्हाला बॅकएक हा बॅकएकमुळे लॉस झालेला बघायला मिळतो. तसंच तिथल्या ज्या मसल्स आहेत हे सिव्हिअर स्टिफनेस जाणवतो. कारण एस्पेशली क्रॉनिक बॅकएकमध्ये जर वेदना ह्या रिपीटेड येत असतील तर मसल्स स्पाझम होऊन तिथे स्टिफनेस येतो आणि मुवमेंट करताना फार रिस्ट्रिक्शन्स येतात. तर हा एस्पेशली आपल्याला क्रॉनिक बॅकएकमध्ये बघायला मिळतो. तसंच वेदनांचं स्वरूप जसं की मी म्हटलं की रॅडिएटिंग असतात, पेन रेफर्ड पेन असतात, पाठीमागून पुढे आलेले असतात. तर ह्या एस्पेशली किडनी स्टोन्स मध्ये बघायला मिळतात. तसंच एस्पेशली ॲब्डॉमिनल पेन्स आहेत, पोटदुखी आहे तर त्या पोटदुखीमध्ये सुद्धा कंबरदुखी बघायला मिळते किंवा पाठदुखी बघायला मिळते. परंतु पोटदुखी बरोबर जर ताप असेल, उलट्या होत असतील तर हे सुद्धा एक वेगळ्या आजाराचं लक्षण आहे. बरेचशा पेशंट्सचा पचनाचा त्रास होत असतात, गॅसेस वाढलेले असतात, तर अशामध्ये सुद्धा पाठदुखी आणि कंबरदुखी आपल्याला झालेली बघायला मिळते. काही डिसीज कंडिशन्स आहेत की लाईक ट्युमरच्या याच्यामध्ये सुद्धा वेदना ह्या झालेल्या आपल्याला बघायला मिळतात. पोटाकडे जास्त ट्रान्सफर म्हणजे रॅडिएट झालेल्या पाठीमागून पुढे, तर हे आपल्याला ट्युमर कंडिशन मध्ये हे ऑब्झर्व करायला मिळतं. आता तुम्हाला हे सगळे लक्षणं कळालेली आहेत. तर याच्यामध्ये हा वारंवार त्रास कोणाला होऊ शकतो, कोण रिस्क फॅक्टर आहेत कोणते कोणते, तर ते आपण डिस्कस करणार आहोत. पहिलं म्हणजे वय. जसं की मी आधी सांगितल्याप्रमाणे स्त्री किंवा पुरुष दोघांमध्ये 30 किंवा 40 नंतर वयाच्या त्यांना हा बॅकएक हा चालू झालेला बघायला मिळतो. त्यामुळे त्याच्यामध्ये त्यांच्या स्वतःच्या हेल्थकडे लक्ष दिलं पाहिजे, स्वतःच्या डाएटवर कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे, एक्सरसाइज केला पाहिजे. दुसरं म्हणजे वजन, की ओबेसिटी, ज्यांचं वजन जास्त आहे तर यांना क्रॉनिकली रिपीटेड बॅकएक हा झालेला बघायला मिळतो आणि त्यामुळे त्यांनी जर त्यांचं वजन कमी करण्याकडे जर लक्ष दिलं तर हा नक्कीच ऑटोमॅटिकली त्यांचा जो बॅकएक आहे हा सुद्धा त्यांचा कमी होणार आहे. व्यायामाचा अभाव, जसं की मी सांगितलं की व्यायाम जर तुम्हाला स्पेशली बॅकएक होत आहे तर नक्की बॅकचे जे मसल्स आहेत यांचं स्पेसिफिक तुम्ही एक्सरसाइज करणं, स्ट्रेचिंग करणं हे गरजेचं आहे. तर याच्यावर जर काम लॅक ऑफ एक्सरसाइज म्हणजे तुम्ही करतच नसाल, तुम्ही नक्कीच सुरुवात आता करणं गरजेची आहे. दुसरं म्हणजे की जसं सायकोलॉजिकल कंडिशन्स आहेत की मेंटल स्ट्रेस सुद्धा हा एक बॅकएकचं महत्वाचं कारण आपण बघितलेलं आहे. कारण तुम्ही जर डिप्रेशन मध्ये असाल, कंटिन्यू एक विचार तुमच्या मनात येत असेल तर या थॉट प्रोसेसमुळे सुद्धा तुम्हाला पाठदुखी व कंबरदुखी ही राहिलेली बऱ्याचशा पेशंट्स मध्ये ऑब्झर्व करायला भेटतात. तसंच आहे की एक म्हणजे स्मोकिंग. कारण स्मोकिंग तुम्ही जर स्पेशली मेल पेशंट जर करत असतील तर याच्यामध्ये काय होतं की स्मोकिंग केल्यामुळे ब्लड सप्लाय जो आहे स्पाईनकडे जाणारा तर हा कमी होतो आणि त्यामुळे जी तुमची रिकव्हरी प्रोसेस आहे, हिलिंग प्रोसेस आहे, याला हे ऑब्स्टॅकल्स होतं. त्यामुळे स्मोकिंग तुम्ही शक्यतो अवॉइड करायचंय. न्यूट्रिशन नक्कीच गरजेचं आहे कारण कॅल्शियम, व्हिटॅमिन D3च्या डेफिशियन्सीमुळे पाठदुखी व कंबरदुखी ही मोस्ट कॉमनली आपल्याला झालेली बघायला मिळते. तसेच काही डिसीज कंडिशन्स आहेत लाईक आर्थरायटिस आहे किंवा हेरिडिटरी तुमच्या स्पाईनचे डिसीज असतील, एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे आलेले, तसेच काही कॅन्सरस कंडिशन्स असतील तर याच्यामध्ये सुद्धा पाठदुखी आणि कंबरदुखी ही आपल्याला फार कॉमनली बघायला मिळते. आता हे सगळे रिस्क फॅक्टर डिस्कस केल्यानंतर आपण बघूया की आता आपल्याला याच्यावर नक्की काय खबरदारी घ्यावी लागेल. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज की तुम्ही
तुमची लाईफस्टाईल ही बदलली पाहिजे. तुमच्या कामाचं स्वरूप कसं आहे हे आधी पूर्णतः अभ्यास करा. डिसाईड करा की आपल्याला कोणत्या ऍक्टिव्हिटी कधी करता येईल. तर तुमचं बैठच काम असेल तर कंटिन्यू एका जागेवर तुम्ही बराच वेळ बसायचं नाहीये. थोड्या वेळानंतर तुम्ही तुमच्या बॉडीची मुवमेंट करणं ही गरजेची आहे. त्यामुळे कंटिन्यू जर बैठं काम असेल तर ते शक्यतो अवॉइड करा. आणि तुमचा पॉस्चर जो उभं राहायचा बसायचा जो आहे हा सुद्धा ऑब्झर्व करा. कारण पॉस्चर मध्ये जर तुम्ही इम्प्रूव्ह केली तर तुम्ही जे अॅक्यूट आणि क्रॉनिक मध्ये जे लँडअप होतात बॅकएक तर हे सुद्धा तुम्ही अवॉइड करू शकता. एक्सरसाइज म्हणजे स्पेशली ज्या मसल्स तिथे आहेत त्या मसल्सचे स्ट्रेचिंग एक्सरसाइज जर केले तर नक्कीच त्या मसल स्टिफनेस कमी होणार आहे आणि ते मसल रिलॅक्स होऊन तुम्हाला बॅकएक हा कमी झालेला बघायला मिळणार आहे. तसंच तुम्ही स्मोकिंग हे केलं पाहिजे, कारण स्मोकिंगमुळे सुद्धा आपण बघितलं की बॅकएक हा वाढलेला बघायला मिळतोय. तुम्ही न्यूट्रिशियस तुमच्या खाण्यामध्ये डाएट हवे, कारण कॅल्शियम आणि व्हिटॅमिनच्या डिफिशियन्सीमुळे सुद्धा बॅकएक आपल्याला झालेला बघायला मिळतो. तसंच तुमच्या ज्या काही ऍक्टिव्हिटी आहेत एकाच प्रकारच्या जर तुम्ही कंटिन्यू ऍक्टिव्हिटी करताय, जसं म्हटलं की बैठका किंवा दुसऱ्या कोणत्याही तुमचं आहे कंटिन्यू ट्रॅव्हलिंग आहे, तर अशा कंडिशन्स मध्ये तुमचा बॅकएक सुद्धा वाढलेला बघायला मिळतोय. त्यामुळे हे शक्यतो अवॉइड करा. आणि एस्पेशली जर होत असेल तर तिथे तुम्ही गरम पाण्याच्या पिशवीने असं शेकू शकता, हॉट फॉर्मेंटेशन करू शकता लोकली जिथे पेन्स आहेत तिथे. तसंच तिथे तुम्ही मसाजही करू शकता. कोणत्याही प्रकारचं तेल असेल फक्त क्लॉकवाईज डायरेक्शन मध्येच करा, कारण मसल्स कुठे सुरुवात झालेत आणि कुठे शेवट झालेत हे तुम्हाला माहित नसल्यामुळे मसल्सच्या चुकीच्या डायरेक्शनने मसाज केल्यामुळे सुद्धा बॅकएक वाढलेला बघायला मिळतो. त्यामुळे मसल्सला जेव्हा तुम्ही तेल किंवा कोणतेही ऑइंटमेंट लावताय तर यावेळी शक्यतो खबरदारी घ्यायची आहे की क्लॉकवाईज रोटेशन मध्येच लावायचं आहे. बेसिकली स्ट्रेचिंगचे काही एक्सरसाइज आहेत, एरोबिक्स आहेत, योगा आहेत, हे सुद्धा तुम्ही करू शकता. तर आता आपण बघूया की तुम्हाला बॅकएक होतोय, पाठदुखी किंवा कंबरदुखी होतीये, तर याच्यासाठी कोणत्या टेस्ट आहेत. पहिली म्हणजे ती आहे ब्लडची टेस्ट. म्हणजे तुम्ही तुमचं हिमोग्लोबिन जे करता म्हणजे हिमोग्राम विथ ईएसआर, तर ईएसआर करणं सुद्धा गरजेचं आहे, कारण कोणत्याही इन्फ्लमेशन मध्ये ईएसआर हा वाढला जातो. दुसरं आहे म्हणजे सी रिएक्टिव्ह प्रोटीन, की सी रिएक्टिव्ह प्रोटीन आर्थरायटिक कंडिशन मध्ये हे वाढले जातात. त्यामुळे कोणत्याही इन्फ्लमेशनच्या ह्याच्यामध्ये ह्या दोन बेसिक ब्लडचे टेस्ट करणं तुम्ही गरजेचं आहे. तसंच आहे एक्सरे, सीटी स्कॅन, एमआरआय किंवा बोन स्कॅन एक करतात. आणि नंतर टेस्ट आहे ती म्हणजे यूपीटी, कारण युरिन प्रेग्नन्सी मध्ये सुद्धा तुम्हाला लो बॅकएक हा बघायला मिळतो. तेव्हा तुम्ही तुमची जर बॅकएक कंटिन्युअस आहे तर त्या स्त्रीने यूपीटी टेस्ट ही करणं गरजेचं आहे. आणि नंतर की युरिन रुटीन टेस्ट म्हणजे लघवीची तपासणी करणं गरजेचं आहे, कारण किडनी स्टोनमुळे सुद्धा पेन्स ह्या झालेल्या बघायला मिळतात किंवा बॅकएक आणि कंबरदुखी ही झालेली बघायला मिळते. जर ह्या टेस्ट तुम्ही केल्या याचं इव्हॉल्युशन होईल आणि त्याच्यावर आपल्याला ट्रीटमेंट देता येईल. तर आता आपण बघूया की होमिओपॅथीमध्ये अशा बाबतीमध्ये जर कंबरदुखी किंवा पाठदुखी आहे तर आपण त्याच्या वेगवेगळ्या कंडिशन डिस्कस करूया, कारण प्रत्येक कंडिशननुसार औषधं ही वेगवेगळी आहेत. तर तुम्हाला वेदना आहेत, बॅकएक आहे, तर कंबरदुखी ही समजा पुढं वाकल्यानंतर ही जास्त प्रमाणामध्ये जाणवती, स्पेशली एकाच मुवमेंटला, तर त्याच्यामध्ये कॅल्केरिया फॉस, चेलिडोनियम आणि प्लॅटिना हे मेडिसिन्स चांगलं काम करतात. काही पेशंट्स मध्ये असं होतं की फक्त पाठीमागे वाकल्यानंतरच कंबरदुखी होते, तर अशामध्ये पिक्रिक ऍसिड हे मेडिसिन खूप छान काम करत आहे. आता पेशंट वेदना आहेत पण मुवमेंट तर केली पाहिजे, तर मुवमेंट करत असताना वेदना ह्या वाढतात असं आम्हाला बरेचसे पेशंट सांगतात. तर अशामध्ये ऍस्क्युलस, ॲगॅरिकस, कालिका, म्युरॅटिक ऍसिड हे मेडिसिन्स चांगल्या प्रकारे काम करतात. आणि त्याच्याच अपोजिट काही पेशंट्स आम्हाला असेही सांगतात की आम्हाला वेदना कमी होतात, की जेव्हा आम्ही मुवमेंट करतो त्यावेळी वेदना ह्या कमी झालेल्या बघायला मिळतात. तर त्याच्यामध्ये अर्जेंटम मेटॅलिकम, अर्जेंटम नायट्रिकम, डल्कॅमेरा हे मेडिसिन्स खूप छान प्रकारे ऍक्ट होतात. आता पेशंट्स बसलेले असतात आणि बसलेले असताना वेदना चालू होतात, तर अशा कंडिशन मध्ये अर्जेंटम मेटॅलिकम, कॅल्केरिया, रस्टॉक, सेपिया हे मेडिसिन्स चांगल्या प्रकारे त्या पेशंटने घेतले तर त्यांना फरक पडणार आहे. तसंच आपण बघितलं की वेदनांचं स्वरूप हे सडन, शार्प आणि शूटिंग असेल आणि रॅडिएटिंग असतील, तर अशा कंडिशन्स मध्ये
कालिका आणि नॅट्रम म्यूर हे मेडिसिन खूप चांगल्या प्रकारे लागू आहेत. आता जर हे मेडिसिन्स तुम्हाला घ्यायचे असतील तर हे स्पेशली 30 पोटॅन्सी मध्ये घ्यायचे आहेत. दिवसातून तुम्ही 2 वेळा घेऊ शकता, जेवणाच्या आधी घ्यायचे आहेत. आणि हे घेऊन सुद्धा जर तुम्हाला फरक पडत नाहीये तर नक्कीच तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुम्हाला या बाबतीत अजून हेल्प करू आणि कोणती औषधं घ्यायची आहेत या बाबतीत नक्कीच तुम्हाला गाईड करू. होमिओपॅथी बाबत अधिक माहितीसाठी तसेच तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी होमिओपॅथी चॅनल हे सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक